श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी असोसिएशन तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी जवाहर गटाचे यशवंत खैरनार तर व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न। आणि वडजाई रोडवरील अल हाफिज दूध डेअरीला भीषण आग, लाखोंचे नुकसान। आता बातमीपत्र विस्ताराने। जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी असोसिएशन तर्फे महारक्तदान शिबिराचे शहरातील वेगवेगळ्या 3 ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदाता सत्कार सोहळाही संपन्न झाला। धुळे व्यापारी असोसिएशन, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व गरुड मैदान कॉम्प्लेक्स व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रक्त दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे व रक्तदान सत्कार सोहळ्याचे शहरातील गरुड मैदान कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर चौक देवपूर व श्री जलाराम बाप्पा मंदिर, नटराज चित्रपट गृहाजवळ या 3 ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये व त्वरित रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून व्यापारी महासंघातर्फे यावर्षी पथनाट्याचेही आयोजन करण्यात आले होते। 12 जून रोजी शहरातील वेगवेगळ्या भागात हे पथनाट्य सादर करण्यात आले। रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या महारक्तदान शिबिरात व्यापारिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला। या प्रसंगी नितीन बंग, दीपक लुल्ला, प्रशांत देवरे, महेंद्र सोनार, इंजिनियर मोहित देसले, उमेश रनाळकर, अभिजित सूर्यवंशी, टिमजी पटेल, मंदार महाजन, लखन रोहरा, केतन नागदेव, सूरज शर्मा, अशोक डियालानी, दीपेश कटारिया, भीमजी पटेल आदी उपस्थित होते। आज 14 जून जागतिक रक्तदान दिन आहे। दरवर्षी आम्ही जागतिक रक्तदानाच्या निमित्त गरुड मैदान शॉपिंग कॉम्प्लेक्स असोसिएशन हे रक्तदान करत असतो। या रक्तदानाचं महत्त्व सगळ्यांना पटवून बरेचसे आमचे व्यावसायिक बांधव या ठिकाणी रक्तदान करत असतात। यावर्षी आम्ही व्यापारी महासंघ, धुळे व्यापारी महासंघ आणि जलाराम बाप्पा मंदिर आणि दत्त मंदिर चौक या 3 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचा प्रतिसाद अत्यंत उत्तम मिळतो आहे। प्रत्येकाला आम्ही आमच्यातर्फे रक्तदात्यांना भेटवस्तू पण देत आहोत। प्रत्येक रक्तदारांना आम्ही विनंती करत आहोत की येऊन रक्तदान करावं। या निमित्त त्यांच्या शरीरातील रक्त पण शुद्ध होतं आणि त्यांच्या रक्तदानामुळे 3 आयुष्यांना जीवदान मिळतं। रक्तदान हे आम्ही सकाळी 9 वाजेपासून गरुड मैदान शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरू केलेलं आहे। या ठिकाणी रक्तदानाचा आकडा आत्ता दुपारी 2 वाजेपर्यंत 90 क्रॉस करून गेलेला आहे। दत्त मंदिर चौकात सुद्धा 40+ बाटल्या झालेल्या आहेत आणि जलाराम मंदिर बाप्पा जे आहेत त्यांच्या ठिकाणी पण 40+ बाटल्या झालेल्या आहेत। लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांमध्ये याची जागरूकता करणं हेच आमचं ध्येय होतं। धन्यवाद। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी जवाहर गटाचे यशवंत दामू खैरनार तर व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी यशवंत दामू खैरनार तर उपाध्यक्षपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे। अध्यक्ष बाजीराव पाटील आणि उपाध्यक्ष योगेश पाटील यांचा नियोजित कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 14 जूनला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली। यावेळी बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी चेअरमन म्हणून यशवंत दामू खैरनार व व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। त्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवयुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले। यावेळी नितीन गोसावी, अमोल इंदाईत, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, भगवान गर्दे, कुणाल पाटील, बापू खैरनार, डॉक्टर संदीप पाटील, देवेंद्र पाटील, विशाल आव्हाड, देवेंद्र सिंग सिसोदिया, विनोद बच्चाव, सोमनाथ पाटील, साहेबराव पाटील, बटू चौधरी, माधवराव पाटील, हिरामन पाटील, निलेश राजपूत आदी उपस्थित होते। आमचे माजी चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा दिल्यामुळे तसेच व्हाईस चेअरमन योगेश आप्पा या 2 वर्ष कार्यकाल झाल्यानंतर राजीनामा दिल्यामुळे आज मी पदासाठी आणि नानाची व्हाईस पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली। हे सर्व कुणाल बाबांचं श्रेय आहे। कुणाल बाबांच्या नेतृत्वात जवाहर गटाचं पॅनल यामध्ये आहे।
आणि आतापर्यंत मार्केट जे काम चाललं तसंच काम या देखील चालेल. सर्व संचालक मंडळ, हमाल, मापाडी, वेरी, श्री या सगळ्या समन्वय साधून सगळ्यात चांगल्यात चांगला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि मार्केटमध्ये पुन्हा वाढी जेवढे प्रयत्न आहेत ते आम्ही करू. पुन्हा आणि त्या ग्रुपच्या पाठी जास्तीत जास्त ताकद वाढवण्याची आम्ही अहोरात्र करू. आणि आज ही माझी जवळजवळ वय 70, ही माझी जवळजवळ शेवटची निवडणूक आहे. यापुढे आयुष्यभर कुणाल बाबा नेतृत्वाखाली काम आहे आणि कुणाल बाबांची अहोरात्र हटण्याचं काम यापुढे करायचं आहे. तेच मी या ठिकाणी आपल्याला सांगू. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघ येथे जिल्ह्याच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशनाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर विचार विनिमय करण्यात आला. राज्यातले सरकार लोकांची फसवणूक करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या देशात लोकशाही विरोधी कायदे करण्याचे काम सरकार करत आहे. जनसुरक्षा कायदा येणार आहे. कामगार, कष्टकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करता येणार नाही. या सर्व प्रश्नावर अधिवेशनात चर्चा झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी शेतमजुराला 3000 रुपये दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे. रोजगार हमीच्या मजुराला 500 रुपये दररोज किमान वेतन मिळाले पाहिजे. अशा विविध प्रश्नावरती अधिवेशनात ठराव करण्यात आला. यावेळी राज्य सचिव राजू देसले, ॲडव्होकेट हिरालाल परदेशी, प्रदेशाध्यक्ष किसान सभा यांच्यासह वसंतराव पाटील, साहेबराव पाटील, शंकरराव पाटील, बुधा पावरा, कैलास सप्पा, पोपटराव चौधरी, नाना पाटील, अर्जुन कोळी, सुधाकर पाटील, बापू गर्दे, संदीप पाटील, पितांबर पाटील, अविनाश पावरा, रतिलाल पावरा आदी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षात पदार्पण करत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची लोकशाही मार्गाने काम करण्याची पद्धत आहे. दर 3 वर्षांनी जिल्हा अधिवेशन होतात, राज्य अधिवेशन होतात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन हे सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्या आधी 22, 23, 24ला नाशिकमध्ये राज्याचं अधिवेशन होतं आहे आणि आज धुळे जिल्ह्याचं अधिवेशन या ठिकाणी होतं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत याच्यावरती विचारविनिमय या ठिकाणी करण्यात येणार आहे. ज्या पद्धतीने राज्यामध्ये सरकार आलेलं आहे आणि लोकांना फसवून सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि या देशामध्ये लोकशाही विरोधी कायदे करण्याचं काम राज्य सरकारसुद्धा करतं आहे. जनसुरक्षा कायदा येणार आहे. या देशात कामगार, कष्टकऱ्यांना रस्त्यावरती आंदोलनसुद्धा करता येणार नाही. हे सर्व प्रश्नावरती अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकरी शेतमजुरांना 3000 रुपये पेन्शन प्रत्येकाला मिळायला पाहिजे. रोजगार हमीच्या मजुराला 500 रुपये किमान वेतन दररोजचं मिळायला पाहिजे. या देशात काम करणारे असंघटित जे कामगार आहेत, आशा, अंगणवाडीचे कर्मचारी, गटप्रवर्तक या सर्वांना 26,000 रुपये किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा आदी प्रश्नांच्या वरती ठराव या अधिवेशनामध्ये येणार आहेत आणि या देशामध्ये धर्मनिरपेक्षता त्याचप्रमाणे लोकशाही अबाधित राहण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष संघर्ष करतो आहे आणि याचं प्रतिबिंब या अधिवेशनामध्ये उमटणार आहे. धुळे शहरातील वडजाई रोडवरील अल हाफिज दूध डेअरीला भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने आगीवर लवकर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात असलेल्या अल हाफिज दूध डेअरीला शनिवारी दिनांक 14 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डेअरीचे फ्रीज आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची भीषणता इतकी मोठी होती की दूध डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या एका घरालाही याची जळ बसली. या घरातील कपाटांमधील साहित्य आणि कपडेही जळून खाक झाले. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी अग्निशमक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वडजाई रोड परिसर मोठ्या प्रमाणात गजबजला असल्यामुळे जरी आग वेळीत आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र अग्निशमन विभाग आणि परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. समत इब्राहिम खाटिक बोल रहा हूँ मैं, आज़ादनगर वडजाई रोड कतल खाने के सामने से। अल हाफिज डेयरी के पास रात में 2:30 बजे के करीब में अंगार लगी है और मैं इस डेयरी का पड़ोसी हूँ और मैंने देखा कि भाई अंगार लगी है। सारी पब्लिक को उठाया और ताला तोड़ के दरवाज़ा उसका शटर उठर उचकाया, पानी वगैरह फेंके, 5 विकेट 2 मंगाए और उन्होंने आग को काबू पाया ऐसा। और कोई लाखों रुपए का नुकसान हो गया और बाजू वालों का भी नुकसान हो गया लाखों रुपए का। ये आप उसके ऊपर तहकीकात करें। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी असोसिएशन तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी जव्हार गटाचे यशवंत खैरनार तर व्हाईस चेअरमनपदी नानासाहेब देवराम पाटील यांची बिनविरोध निवड. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न. आणि वडजाई रोडवरील अल हाफिज दूध डेअरीला भीषण आग, लाखोंचे नुकसान. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.